इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ 13वा अन्न टिकवण्याच्या पद्धती स्वाध्याय. प्रश्न पहिला, काय करावे बरे? अ. पापड सादळले आहेत. उत्तर, पापड उन्हात वाळवून नंतर हवाबंद डब्यात ठेवावेत. आ. आंबा, कैरी, आवळा, पेरू व मटार, मेथी, कांदा, टोमॅटो वर्षभर वापरायचे आहेत. तर यासाठी आपल्याला आंब्याचा आमरस करून साठवता येतो. कैरी व आवळा लोणच्याच्या स्वरूपात टिकवता येतात. पेरू, कैरी, आवळा याची सरबत बनवता येतात. मटार सोलून त्याचे दाणे फ्रीज करून हवाबंद पिशवीत ठेवता येतात. मेथीपासून ठेपले, मुठिया असे पदार्थ बनवता येतात. टोमॅटो सॉस करून टिकवता येतो. कांदा वाळवून कोरड्या जागी साठवता येतो. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. शेवया टिकतात पण शेवयांची खीर लवकर खराब होते असे का? उत्तर, शेवया वाळवलेल्या असल्यामुळे टिकतात, पण खीरीत दूध व पाणी असल्यामुळे ती लवकर खराब होते. प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. अ. पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो. उत्तर बरोबर. आ. सूक्ष्मजीव वाढले तरी अन्न खराब होत नाही. उत्तर चूक. दुरुस्ती, सूक्ष्मजीव वाढले की अन्न खराब होते. ई. वाळवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत. उत्तर चूक. आ. सूक्ष्मजीव वाढले तरी अन्न खराब होत नाही. उत्तर चूक. दुरुस्ती, सूक्ष्मजीव वाढले की अन्न खराब होते. ई. वाळवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत. उत्तर चूक. दुरुस्ती, वाळवलेले पदार्थ वर्षभर वापरता येतात. ई. फ्रीजमध्ये ठेवल्याने अन्नाला उब मिळते. उत्तर चूक. दुरुस्ती, फ्रीजमध्ये ठेवल्याने अन्न थंड राहते. प्रश्न 14, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते? उत्तर, वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद ठेवणे, परिरक्षक वापरणे. आ. खराब अन्न का टाळतो? उत्तर, त्यामुळे पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. ई. फळांचे मुरांबे का करतात? उत्तर, फळे जास्त दिवस टिकण्यासाठी. ई. परीक्षकांचा वापर कशासाठी करतात? उत्तर, अन्न जास्त काळ टिकवण्यासाठी. ए. मसाले कोणते ते कोणता भाग आहेत? उत्तर, धने, काळी मिरी, दालचिनी, लवंग, वेलची, धने व मिरी, बिया, तमालपत्र, पान, लवंग, फुलाची कळी.